आंतरवाली सराटीमध्ये एक दिवसाचं उपोषण धनंजय देशमुख यांनी केलं होतं, ते आपल्याबरोबर आहेत. दादा, 50 दिवस झाले तुमच्या बंधूच्या हत्येला. सगळं कुटुंब कसं सफर करतं, हे सगळं तपासात योग्य दिशेनं चालू आहे का, त्याचा कसा पाठपुरावा करतात? कुटुंबाचं विचारण्यापेक्षा सगळं गाव जे आहे, सगळा समाज जे आहे, सगळे 18 पगड जातील ते लोक जे आहेत, याची तळतळ एवढी व्यक्त करतायत की घटना घडल्यापासून आत्तापर्यंत तीव्रता तेवढीच आहे, वेदना तेवढ्याच आहेत. त्या कधी कमीही होणार नाहीत, कुटुंबाच्या होणार नाहीत आणि समाजाच्या कामं होणार नाही, कमी होणार नाहीत. पण यातून जे तपास चालू आहे, मुख्यमंत्री साहेबांना जी सगळी यंत्रणा राबवलेली आहे, त्यातून कुठंतरी आशेचा किरण सापडलेला आहे. आरोपी अटक होत आहेत. एक आरोपी फरार आहे सध्या, ते पण लवकरच अटक होईल आणि यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत यांची जिम्मेदारी आहे की त्यांना फाशी कशी होईल लवकरात लवकर. आणि आमची पण तीच मागणी आहे की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सगळं पाळंमुळं जे आहे या संघटित गुन्हेगारीचं ते उकडून टाकलं पाहिजे, एवढीच आमची पण मागणी आहे. तुमचा तर लढा सुरूच आहे, पण ह्याचा कसे पाठपुरावा कसा करतात? असं तुम्ही SITच्या काही अधिकाऱ्यांशी बोलणं देखील तुमचं झालं? आम्ही प्रत्येक 2-3 दिवसाला SITचे अधिकारी असतील, CIDचे असतील किंवा काही पोलीस प्रशासनामधले असतील किंवा ज्या ह्या गोष्टी घडत आहेत त्यावर कुणी काही प्रेशर करतं आहे का, त्यावर कुणी काही हस्तक्षेप करतं आहे का, त्याच्यातून काही चुकीचं होतं आहे का, यावर पण आमचं समाजाचं गावाचं लक्ष आहे. आणि वेळोवेळी आम्ही ते दाखवून देतो, काही पुरावे देतो किंवा काही गोष्टी समाज सांगतो किंवा काही त्यांच्या तपासातून निष्पन्न झालेलं असतं. म्हणून आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये एकदम जसं पाहिजे तसं आहोत. 50 दिवसात काही तपासात समाधानकारक झालं आहे का, म्हणजे किंवा प्रगतीपथावर आहे का असं म्हणायचं? नाही, त्यांचं रोज एक काम चालू आहे, रोज एक कुठलं तरी ते काम मार्गी लावत आहेत. आम्ही ज्या सांगितलेल्या सूचना आहेत किंवा त्यांचं जे टॅलेंट आहे, त्यांना जे काम दिलेलं आहे, कारण ही स्पेशल केस आहे त्याच्यामुळे ते पण एकदम सतर्क आहेत. आणि जे काम करतायत, आपण काम केलं त्यांना व्यक्त पण झालं पाहिजे, ते काम करतायत योग्य रीतीनं चालवलेलं काम आहे. फक्त आमची त्यांना विनंती आम्ही केलेली आहे की तुम्ही काम करताना कुठलंही निपक्षपातीपणे किंवा कुठलंही हस्तांतरण कुणाचं करून घेऊ नका. तुम्ही तुमच्यावर विश्वास आम्ही व्यक्त केलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांवर केलेला आहे. तुम्ही काम योग्य दिशेनं करा, एवढीच आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. मधल्या काळात काही अधिकारी देखील बदलले ज्याच्यावर तुमची शंका होती. 3 एजन्सी हे तपास करत आहेत. 50 दिवसापासून मधली एक शंका तुमची वगळता आता तुम्ही म्हणताय की योग्य दिशेनं सुरू आहे. तरी कुणाचा दबाव ह्याच्यावरती पडेल अशी का फिलिंग आहे तुमच्यामध्ये, का ती गेली निघून? नाही, फिलिंग कायम राहणार आहे, कारण तपास ज्या दिवशी कंप्लीट होईल त्याच दिवशी मी व्यक्त होणार आहे ना. तपासाचा रिझल्ट शेवटला काय आहे, काय तकलीफ झाली, कारण त्यांच्या पण काही गोपनीय गोष्टी आहेत त्या आम्हाला नंतर शेअर करणार आहेत. आणि जे काही घडलं आहे मागच्या 15 दिवसात 20 दिवसात हे सगळं संशयास्पद आहे. जरी तपास यंत्रणा सगळी खरी असली तरी त्यांना तपास करताना जे अडचणी येणार आहेत आणि जे त्यांना प्रेशर आहे ते तर सगळ्यांना मान्य केलं पाहिजे. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. डॉक्टर अशोक दादा आहेत, त्यांना मी विनंती केली होती की सरकारी दवाखान्यामध्ये आरोपीला ज्यावेळेस आणलं गेलं, ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंट दिली, तर त्या डॉक्टरांनी समाजापुढं व्यक्त व्हायला पाहिजे की या 2 दिवसामध्ये घटनाक्रम काय घडला. कारण का तुमच्या माध्यमातून जे समाजाला कळलं ते असं एकाएकाला जाऊन सांगणं शक्य नाही, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती. तर त्याचं स्पष्टीकरण पण ते देतील अशी मला अपेक्षा आहे आणि मला त्यांच्याकडे माझी विनंती पण आहे. आणि याच्यामध्ये सगळा तपास होईपर्यंत कोणी काय हस्तांतरण केलं आहे हे कुठंतरी 50%च्या पुढं केस गेली किंवा सगळा तपास होत आला त्याच वेळेस कळणार आहे. म्हणून त्याची भीती कशाला आपल्या डोक्यात ठेवायची किंवा तसं का होऊ शकत नाही. कारण का माझ्या भावासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे, न्याय मागतोय, तसेच ते जे निकटवर्तीय सगळे लोक आहेत त्यांचे कुठंतरी धागेदोरे आहेत, त्यांचं प्रेशर यंत्रणेवर येऊ नये ह्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळं आम्ही म्हणतोय की जे मुख्यमंत्री साहेबांना ह्या गोष्टीमध्ये अडसर ठरतं आहे त्या गोष्टी त्यांनी दूर केल्या पाहिजेत. आणि त्यांचं प्रेशराइज्ड होऊन ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना काही अडचण आली तर त्याला पुन्हा जिम्मेदार परत शासन होण्यापेक्षा अगोदरच ते सतर्क राहिले पाहिजेत. आणि तशा गोष्टी काही घडलेल्या आहेत. काही पोलीस अधिकारी निकटवर्ती असल्यानं त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, SP साहेबांची बदली झालेली आहे, हे त्याचंच एक उदाहरण आहे. ह्याचं पण आपल्याला सांगता येईल की हे परत झाल्या नाही पाहिजे गोष्टी अशा, म्हणून माझी त्यांना मागणी आहे. कुटुंब काही अजूनही दहशतीखाली आहे? भीती कायम असणार आहे कुटुंबाला, गावाला, कारण हे सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर कमीत कमी 8, 10, 15, 20 प्रकारचे गुन्हे आहेत. त्याची गुन्ह्याची दखल अजून एवढ्या गंभीर रीतीने घेतली नव्हती हे प्रकरण होईपर्यंत, म्हणून साहजिकच भीती असणारच आहे. आणि पण सरकार पण एवढं गंभीर आहे की ह्या सगळ्या आरोपींना फाशी दिल्याशिवाय थांबणार नाही, यावर आम्ही विश्वस्त आहोत. मधल्या काळात बरेच CCTV व्हायरल झाली, वेगवेगळे आरोपींचे असतील. तुमचा पण एक CCTV पाहायला मिळाला.
तुम्ही त्याचं एक स्पष्टीकरण दिलं होतं की अचानक झालेली काहीतरी भेट आहे ती म्हणजे हां, त्याचं अजून पण स्पष्टीकरण देतो मी की अगोदरच आम्ही त्या हॉटेलला ते एक सेंटर पॉईंट आहे केजमधला, तर तिथं आम्ही रेग्युलर समजा ज्यावेळेस वेळ भेटेल, ज्यावेळेस चहा पाणी करायचे तिथं जाऊन सर्व स्तरातील लोक तिथं जातात. तर मी अगोदर माझ्या मित्रासोबत चहा पाण्याला बसलो होतो. त्याच्यानंतर आरोपी आणि API साहेब आले. त्याच्यानंतर त्यांनी मला वेटरच्या थ्रू बोलून घेतलं, चहा घ्यायला सांगितलं. माझी आणि आरोपीची काही चर्चा तिथं झाली नाही, पण आम्ही मग चहा घेतल्यानंतर मी बिल दिलं आणि परत मी माझ्या जागेवर बसलो आणि नंतर ही घटना घडली. याचा ऋतुवाज पण थोडा पण असता तरी मी पोलीस प्रशासनाकडे गेलो असतो, कारण आपण जसं वागतो तसं आपल्या संकल्पना असतात. आरोपीनं आरोपीचं टार्गेट पूर्ण केलं. आपण आपला चांगुलपणा जो होता तो चांगुलपणा किंवा आपण गाफील राहिलो किंवा आपण एवढ्या डोक्यात विचार आणले नाहीत म्हणून ह्यांनी घात केला. पण कुठंतरी मी हे बोलून दाखवतो की ज्या अधिकाऱ्यासोबत जे आरोपी आलते तोच आरोपी आणि तोच पोलीस अधिकारी परत पोलीस स्टेशनमध्ये काही चर्चा करतानाचा नंतरचा CCTV असेल किंवा आम्ही त्यांना प्रत्यक्षदर्शी बघितलेलं असेल, याच्यामुळे त्या आरोपीला अभय तयार झालं आणि या घटना करायला कारणीभूत ठरलं. तुम्ही त्यांचं म्हणजे बिल देखील देत नव्हतात असं CCTV मध्ये दिसत माझ्या होतं. मसाजोग गावामध्ये किंवा माझ्याकडे आलेल्या लोकांचं एक अतिथी देवो भवचा जो बोर्ड लावलेला आहे मसाजोगला तुम्ही एंट्री केली, त्याचंच एक प्रतीक आहे. कुणी जरी बाहेरचं असेल, संबंधित असेल, तरी आपलं एक काम आहे त्याला पाहुणचार करणे, चहापाणी करणे. त्या भावनेतून मी साहेबांसाठी, त्याची माझी ओळख नव्हती आरोपीची, पण मी साहेबांमुळे मी आलो पण आणि त्यांना चहापाणी करून बिल पण दिलं. पण आता हे 50 दिवस मला पुन्हा तेच म्हणायचं आहे की काहीसं प्रगतीपथावर आहे अशी भावना झाली आहे का तुमची कुटुंबाची? तर ते सगळं गोपनीय ठेवतात. ते फक्त म्हणतात की विश्वास ठेवा, सगळं काम चांगलं चालू आहे. आणि मग आपण तेवढी त्यांनी विनंती केली आपल्याला, तर आपण पण कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण का काही तपासाचा भाग असा असतो की आपण सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर तपासात तरी अडचण येऊ शकते किंवा त्यांचा जे रिझल्ट येणार आहे त्याच्यावर तरी अडचण येऊ शकते. असं त्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिल्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वस्त आहोत. पण तुमचा अनुभव तर कारण मागच्या वेळेस तशी शंका काम चालू आहे त्यांचं. पण हे बघा, कुठली पण गोष्ट त्याचा रिझल्ट महत्त्वाचा असतो. तुमचे प्रयत्न महत्त्वाचे नसतात. तुम्ही प्रयत्न तर त्या ध्येयासाठी करत असतात, पण ते ध्येय ज्यावेळेस सापडेल, ध्येय ज्यावेळेस आपलं पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की आपण प्रयत्न केले हे या दिशेने योग्य होते. एकूणच तपास योग्य दिशेनं सुरू आहे, अर्थात त्याचा रिझल्ट महत्त्वाचा आहे असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, अंतरवली सराठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.